येस. नमस्कार सगळ्यांना. आपण राईट नाव आहोत रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. हा बुक क्लब आपण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून रन करतो आहोत आणि आज हा 91वा सेशन आपलं आहे. त्या सेशनमध्ये आपण रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन क्लब मार्फत जे काही 5वं पुस्तक घेतलंय त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. तर ह्या पुस्तकामधला आपला आता जो महत्वाचा चॅप्टर आपण आता सुरू करतोय, त्या चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 8, डिसिजन. ओके. तर हा डिसिजन चॅप्टर आता आपण इथे सांगायला सुरुवात करतो आहोत. ओके, तर मी इथे शेअरिंग करतोय पीपीटी, म्हणजे ती ऑलरेडी केली आहे, फक्त मी आता स्वतः मिनिमाइज होतोय. जस्ट एक सेकंड फक्त. सगळ्यांना पीपीटी दिसतंय का? मला फक्त सांगा. ओके. तर आजचा खूप छान असा चॅप्टर आहे. जसं नाव आहे थिंक, सॉरी, निर्णय. वी कॅन कॉल इट एज अ डिसिजन. तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. ओके, आणि हे निर्णय आपल्याला पुढे नेत असतात आणि ते निर्णय आपले खूप अचूक होणं हे नेहमी गरजेचं असतं. ओके. आणि जर निर्णय चुकला तर बऱ्याच वेळेस असं वाटतं की अरे, आपण थोडा जरी निर्णय आपला हा जर अॅक्युरेट आला असता तर आपण अजूनही कुठल्या कुठे निघून गेलो असतो. ओके. तर हा निर्णय आपला अचूक कसा होऊ शकतो? ओके. आणि अचूक होण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे? तर त्याचा हा जो पार्ट आहे तो आपल्याला थिंक अँड ग्रो रिच मध्ये नेपोलियन हिल आपल्याला आता सांगणार आहेत. तर हा खूप छान चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये एक सब टायटल आपण असं दिलंय की डिसिजन वी कॉल्ड एज अ विलंबाचा नाश, म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन आपण इथे डिस्ट्रॉय करतो. आणि हे श्रीमंतीचे 7वे पाऊल आहे. म्हणजे जी पण लोक आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होतात, यशस्वी होतात किंवा हॅप्पी असतात, त्यातलं एक हे पण आहे की त्यांचे निर्णय खूप अचूक असतात किंवा ते निर्णय पण चांगल्या रेटने घेतात. मी आता इथे चांगल्या रेटने हा शब्द मुद्दाम वापरतोय, कारण काही वेळेस कसं असतं की काही जण फास्ट निर्णय घेतात आणि त्यामध्ये चुकतात, आणि काही जण खूप स्लो निर्णय घेतात, म्हणजे इतके स्लो होतात की ती संधी निघून जाते. ओके. मग आपल्याला एकदम फास्ट पण नाही घ्यायचे, स्लो पण नाही घ्यायचे. पण एक ऍव्हरेज, एक ऑप्टिमाइज आपण करायला पाहिजे की माझा निर्णय सर्टन लेवलमध्ये झाला पाहिजे. ओके. मग ह्या लेवलमध्ये जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो तर तेव्हा काही पॅरामीटर्स आपल्याला लावता येतात का? ओके, जे पॅरामीटर मी तुमच्याशी आता डिस्कस करणारच आहे. तर इथे काय नेपोलियन हिल यांनी पॅरामीटर दिलेत निर्णय घेताना, ते आपण आता बघूया. तर आता निर्णय म्हणजे काय? आता हा पहिला मुद्दा आहे. एक सेकंड, मला हे थोडं मिनिमाइज करायचं आहे. येस. ओके. तर निर्णय म्हणजे काय? तरी त्यांनी सांगितलंय की निर्णय ही कृती, निर्णय घेणे म्हणजे ध्येयाकडे टाकलेले पहिले पाऊल. अ, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला डिसाईड करताना आपण ती डिसाईड करतो. ओके. आणि ती डिसाईड केल्यानंतर त्याविषयी ऍक्शन घेतो. आणि जी ऍक्शन घेतो त्याला आपण म्हटलं की डिसिजन. ओके. नाही तर मी असं नाही म्हटलं की हा मी डिसिजन घेतलाय पण तो सांगितला नाही, त्याची ऍक्शन नाही घेतली, मला आपण डिसिजन नाही म्हणू शकत. डिसिजन आहे, तुम्ही तो परक्लेट केला, पुढच्याला सांगितला, त्याविषयी ऍक्शन केली, म्हणजे समजायचं की आता माझा निर्णय झालाय. समजा मी असं ठरवलं की मला सायन्स साईडला जायचंय आणि माझा एलसी घेतला आणि मी तो एका कॉलेजला सबमिट केला, याचा अर्थ डिसिजन झालाय. फक्त मी म्हणतोय की मला सायन्सला जायचंय 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 आणि मी एलसीच दिलेलं नाहीये, अजून ऍक्शनच घेतलेलं नाहीये, तर आपण असं म्हणू शकत नाही की माझा डिसिजन झालाय. ओके. तर मग त्यासाठी तुम्हाला ऍक्शनही घ्यावी लागते. त्या ऍक्शन मधून तुमचा निर्णय प्रूव्ह होतो, कारण ऍक्शन मधूनच त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. ओके. तर इथे नेपोलियन हिल असं म्हणतात की जवळजवळ त्यांनी 25,000 लोकांवर केस स्टडी केली आणि त्यांना असं आढळलं की लॅक ऑफ डिसिजन हे अपयशाचं पहिलं कारण आहे. की लॅक ऑफ डिसिजन म्हणजे ते निर्णयच घेऊ शकत नाहीयेत. ओके. आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण नेपोलियन हिल यांनी सांगितलेलं आहे. मग लॅक ऑफ डिसिजन मुळे काय होतं की बऱ्याच वेळेस काही संधी येतात, पण हे करू का करू नको, हा डिसिजन घेऊ का घेऊ नको, यामध्ये आपण कन्फ्यूज असतो. त्याचबरोबर काही वेळेस आपण काही आधाराने निर्णय घेतला आणि ज्या आधाराने निर्णय घेतला तो आधारच जर चुकीचा असेल, ओके, तर मग निर्णय फसतात. फॉर एक्झाम्पल, माझे काही असे मित्र आहेत की त्यांनी असं विचारलेलं असतं की अरे, मी बिझनेस करू का नोकरी करू. आणि मग जर कोणतरी सांगतो त्याला अरे, बिझनेसमध्ये टाइम फ्रीडम मिळतो, फायनान्शियल फ्रीडम मिळतो, मग तो पहिल्या वर्षी तो निर्णय घेतो आणि बिझनेसला सुरुवात करतो. आणि जसं बिझनेसला सुरुवात करतो
तसं त्याला असं जाणवतं की याच्यामध्ये खूप अडथळे आहेत. ओके, आणि मग ती जे सगळ्या क्रायसिस मधून, त्या बिझनेसच्या क्रायसिस मधून तो त्याच्यातनं सगळ्यातनं जात असतो. मग तेव्हा त्याला कुठेतरी जाणवतं, अरे हा मी निर्णय घेतलाय, पण कुठून काय बुद्धी मला सुचली, मी हा निर्णय घेतला, त्यापेक्षा बरं झालं असतं मी नोकरीमध्येच राहिलो असतो तर. ओके, मग अशा पद्धतीने पण काहींची तारंबळ उडते. ओके, मग हे डिसिजन जे तुम्ही घेतात ते आपल्याला अफेक्ट करत असतात, आपल्या पूर्ण जीवनामध्ये अफेक्ट करत असतात. मग हे नोकरीविषयी असू शकतात, रिलेशनशिप विषयी असू शकतात, आरोग्याविषयी असू शकतात, चॉईसेस विषयी असू शकतात. तुमच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात. ओके, तर मग श्रीमंतांचं रहस्य त्यांनी इथे सांगितलंय, की जे श्रीमंत लोक असतात ते जलद निर्णय घेतात आणि मंद बदलतात. लक्षात घ्या, इथे जलद निर्णय घेतात म्हणजे कॉम्पिटिशनचं जग आहे, कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस काही निर्णय पटकन घ्यावे लागतात. आता जर एखादा व्यक्ती खूप छान पद्धतीने त्याने अभ्यास केला असेल, चांगलं वाचन असेल, ओके, तर तो प्रत्येक ठिकाणी काय करतो, पटकन निर्णय घेतो. ओके, आणि निर्णय पटकन घेतल्यामुळे अपॉर्च्युनिटी जास्त मिळतात किंवा अपॉर्च्युनिटी पहिले मिळते. समजा एखादं ऑप्शन चालू आहे आणि मलाच कळत नाही मी बोली लावू का नको, पण माझं आधीच क्लिअर असेल सगळ्या गोष्टी, तर मी पटकन ऑप्शन लावेल, ती गोष्ट मला मिळेल. मग त्यात तुम्हाला खूप वेळ घालून पण नाही चालणार आहे. तर त्यांनी असं सांगितलं की श्रीमंत लोक आहेत ना, ते पटकन निर्णय घेतात. ओके, त्यांनी आधी विचार केलेला असतो असं म्हणा, की त्यांचा अभ्यास असतो असं म्हणा. आता इथे तुम्ही असं नाही म्हणायचं की मलाही श्रीमंत व्हायचं, मी पटकन निर्णय घेतो. पण निर्णय पटकन घेतो याचा अर्थ तो अविचारी घ्यायचा असं मुळीच नाहीये. पटकन निर्णय घ्यायचा याचा अर्थ तुम्ही अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आपण थोड्या वेळामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मोठी माणसं पटकन निर्णय घेतात आणि मंद बदलवतात. मंद बदलवतात याचा अर्थ असा आहे की जर चेंज करायची गरज पडली तरी पण ते हळूहळू ठरवून चेंज करतात. म्हणजे मी आज रात्री डिसिजन घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच बदलला असं नाही करत ते. ओके, त्याला काही वर्ष जाऊ शकतात, वर्ष जाऊ देतात, महिने जाऊ देतात आणि त्यानंतर म्हणतात की हा ठीक आहे, इथे मला असं वाटतंय की करेक्शन आहे, माझं इथे चुकलेलं आहे, तर मी थोडं हळूहळू त्याच्यामध्ये बदल करेल. कारण त्याच्या जेव्हा ते निर्णय घेतात त्यानंतर ते असं ठरवतात की जो मी निर्णय घेतलाय तो मी खरा करून दाखवेल. जसं रतन टाटांचं पण एक फेमस वाक्य आहे. ते असं म्हणतात की कुठलाही निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो, तो आपण बरोबर करून दाखवायचा असतो. ओके, मी कुठलाही निर्णय घेतला, जसं रतन टाटांनी समजा म्हटलं की जॉगवर कार आपल्याला टेक ओव्हर करायची. ओके, त्यांनी ती केली. 200 करोडला जवळजवळ त्यांनी ती टेक ओव्हर केली होती. बहुतेक जास्त जास्त प्राइस होती त्याच्यावरती टेक ओव्हर केली. आणि मग सगळे म्हणले, अरे काय घेतायत म्हणे, करून काय फायदा आहे, असं सगळ्या गोष्टी बोलल्या. पण त्यांनी तो निर्णय खरा करून दाखवला की नाही, मी घेतलेला निर्णयच बरोबर आहे. तर ही मोठी माणसं जी असतात ते निर्णय फास्ट घेतात आणि जर बदलवायची गरज पडली किंवा निर्णय बदलवायचा असेल तर तो हळूहळू बदलवतात. ओके, एका रात्रीत लगेच मग चाललं असं नाही होत, त्यानुसार ट्रस्ट बिल्ड होत नाही. दुसरं, गरिबांचं त्यांनी रहस्य सांगितलंय की ते निर्णय उशिरा घेतात. ओके, आणि जलद बदलवतात. आता एक संधी एका विद्यार्थ्यांना आम्ही दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आता आम्ही असं एक मोठं कन्सेशन देतोय. ओके, आणि या कन्सेशननुसार तुम्ही अवेल करू शकता ही अपॉर्च्युनिटी. आणि बॅकग्राऊंड थोडं पुअर होतं. पण त्या लोकांनी इतका विचार केला की आता हे काय आहे, ते काय, त्याच्यामागे काय उद्देश असेल. कन्सेशन मध्ये पण बराच त्यांनी विचार केला. पण त्याच्यामध्ये एक व्यक्ती आला, त्यांनी ती सगळी स्कीम समजून घेतली आणि तो म्हटला की मला तुमचा उद्देश पटला आहे, आता काय करायचं सांगा, मी लगेच तुमच्या इथे जॉईन होतो. आणि तो व्यक्ती लगेच पटकन एक फ्रॅक्शन ऑफ जस्ट वी कॅन से इन 1 आवर तो लगेच त्याने निर्णय घेतला आणि त्याचा पूर्ण 2-3 वर्ष त्याचा फायदा झाला. द थिंक इज दॅट की इथे गरीब मेंटॅलिटीमध्ये सांगितलं की ते ओव्हर थिंकिंग करतात. ओके, किंवा पहिली गोष्ट तर अभ्यासच नसतो. नंतर ओव्हर थिंकिंग करतात आणि निर्णयच घेत नाही. आणि निर्णयाला उशीर लागतो आणि निर्णय उशीर लागला की आपली हातातली संधी निघून जाते. आणि त्यांचं दुसरं त्यांनी कारण सांगितलं की ते जलद बदलतात. समजा एखादा निर्णय घेतलाय, त्यानंतर मग परत तो म्हणतो, अरे हे चुकलंय काय, आणि एकदम म्हणजे आपण एकदम असं घाबरून जातात आणि लगेच तो निर्णय बदलून टाकतात. ओके, थोडा सुद्धा पेशन्स ठेवत नाही. ओके, आणि मग त्यामुळे काय होतं की जे काही त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं असतं ते तर गमावूनच बसतात. पण निर्णय घेतलेले असतात ते बऱ्यापैकी चुकतात. सो ठाम निर्णय हे नेत्याचे सर्वात मोठे गुण आहे. तर मग तुम्हाला जो पण काही निर्णय घ्यायचा असेल आयुष्यामध्ये तो ठाम घ्यायचा आहे. एकदा मी निर्णय घेतला, तो घेतला. म्हणून मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच वेळेस बोलताना असं सांगतो, कुठलाही निर्णय घेताना हवं तर तुम्ही टाइम घ्या. म्हणजे जवळजवळ तुम्ही 3 महिने घेतले तरी चालेल. एकदम विचारपूर्वक तो एखादा निर्णय घ्या. आणि एकदा निर्णय घेतला तर परत मागे वळून बघू नका. कारण आपल्या आयुष्यामध्ये असा कुठलीच गोष्ट नाहीये की ती पूर्ण एररलेस असेल. ओके, म्हणजे असा कुठलाही निर्णय नाहीये की तो 100% बरोबर असेल. प्रत्येक निर्णयामध्ये काही ना काही
छोट्या मोठ्या गोष्टी लॅक असतातच. आपल्याला ते पूर्ण करत लढत पुढे जावं लागतं. ओके, पण तुम्ही छान विचारपूर्वक विचार केला, ओके, आणि मग ती दिशा पकडली तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे ठाम निर्णय घ्या, विचारपूर्वक निर्णय घ्या, त्याला फार लेटही करू नका आणि फार घाई पण करू नका. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला की विलंब हा यशाचा सर्वात मोठा शत्रू. विलंब म्हणजेच काय? प्रोक्रॅस्टिनेशन. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला खरं एक वाक्य आहे मनशक्ती केंद्रात मी ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की अ, अनिश्चय हाच आपल्या आयुष्यातला खरा शत्रू आहे. अनिश्चय म्हणजे काय? किंवा निश्चय न पाळणं हाच खरा मोठा शत्रू आहे. मग त्याने असं सांगितलं की आपण ठरवलेलं असतं आपल्या आयुष्यामध्ये की मी ही गोष्ट अशी अशी करेल, मी सकाळी 5 वाजता उठेल किंवा मी जो तो अभ्यास त्या त्या वेळेत करेल. तर आपण काय करतो की त्या गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करतो की अरे 5लाच उठायची काय गरज आहे, परीक्षा तर खूप लांब आहे, 365 दिवस आहे हातात, आपण नंतर बघू. मग आपण लेट करतो की आज 5ला नको उठायला, आपण नंतर उठू. मग असं करत 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 आपलं हेल्थ जे माइंडसेट आहे किंवा आपले जे आरोग्य छान पद्धतीने राहायला पाहिजे किंवा मी सकाळी 5 वाजता उठून एक्सरसाइज करणार होतो, मेडिटेशन करणार होतो, तर माझं हेल्थ माइंडसेट किंवा माइंड जे सेट आहे, किंवा माइंड जी स्टॅबिलिटी ती पण आपल्याला जी हवी तशी भेटत नाही. कारण आपण सगळ्या गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट केलेल्या असतात. त्याचा इफेक्ट आपल्याला भेटत नाही. त्याच्याऐवजी जर बाकीचे लोक बघितले की जे जे खूप छान पद्धतीने त्यांचा शेड्यूल जर फॉलो करत असतील, सकाळी 5 वाजता उठत असतील, व्यायाम करत असतील, मेडिटेशन करत असतील, मग त्यांना ऍज कम्पेअर टू चांगले रिटर्न्स त्यांच्या आयुष्यामध्ये मिळताना दिसतात. द थिंक इज दॅट की तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रोक्रॅस्टिनेट करत असाल, ओके, तर सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावत आहात, असं त्यांना सांगायचं आहे. तर त्यांनी सांगितलंय की प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे उद्या करेल ही सवय, ही निर्णयाच्या विरुद्ध आहे. ओके, म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायचे पण तुमची एक सवय आहे, ती म्हणजे प्रोक्रॅस्टिनेट करणं. तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतकं छान यश मिळू शकत नाही, असं त्यांनी सांगितले. विलंब करण्याची सवय, की हळू निर्णय आणि जलद बदल याच्यामुळे आपल्याला अपयश मिळतं. म्हणजे एक तर प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे आपण विलंब करतो कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायला, आणि त्याच्यामध्ये आपला स्वभाव असा आहे की एखादा निर्णय घेतला की तो मग परत बदलावायची सवय, त्याच्यामुळे आपल्याला अपयश मिळतं. तर यशस्वी सवय त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जलद निर्णय घ्या आणि मंद बदल करा, तुम्हाला यश मिळेल. रतन टाटा यांनी जॅग्वार लँड रोव्हर विकत घेण्याचा निर्णय 200 कोटींची संधी मिळताच तात्काळ घेतला. मग त्यांनी एक जॅग्वार त्यांना टेक ओव्हर करायची होती, आणि त्यांना जेव्हा ती अपॉर्च्युनिटी दिसली तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, त्यांचं ऑलरेडी विजन होतं त्यानुसार लगेच त्यांनी टेक ओव्हर केली आणि तो निर्णय त्यांनी खरा पण करून दाखवला. तिथे नेपोलियन हिल असं म्हणतात, लीडर डिसाइड फास्ट, फॉलोवर्स वेट, हेजिटेट अँड मिस द बोट. ओके, मग हे जे यशस्वी लोक असतात पटकन निर्णय घेतात. त्यांचे फॉलोअर बघतच बसतात की हे करायचं पाहिजे का करायला नाही पाहिजे, मग त्या चुका शोधत बसतात, हेजिटेट करतात आणि त्यांना जी गोष्ट साध्य करायची असेल ते करू शकत नाही. तर मग डिसिजन फास्ट आपले असले पाहिजे आणि आपण प्रोक्रॅस्टिनेशन टाळायला. समजा एखादी गोष्ट मला करायची आहे, तर ती 5 सेकंदात आपण सुरू करता आली पाहिजे. समजा मी असं ठरवलं की मला आज डंबेलने एक्सरसाइज